हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील 3ऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 2, गुरु शिष्य संवाद, याचा भाग 3. सुषमाताईंचे वैयक्तिक अनुभव. 1976 दसऱ्याचा दिवस. संध्याकाळी थोडा वेळ दवाखान्यातून जाऊन यावं, येताना स्वामींकडे दुकानात जाऊन त्या दोघांना सोनं देऊन यायचं असं ठरवलं. पण दवाखान्यातून सायकलवरून येत असताना वाटेत बाजीराव रोडवर माझ्या पाठीमागून भरधाव येणाऱ्या सायकलस्वाराच्या धक्क्यानं मी खाली पडले. 6ची वेळ, हम रस्त्यावर गर्दी खूप, पण परमेश्वर कृपेनं रस्त्याच्या मध्यावर पडूनही मी वाचले. आजूबाजूला मंडळी जमली, मला उठता येत नव्हतं. एखाद्या लहान मुलाला पाठीमागून अलगद उचलावं तसं कुणीतरी मला उचललं आणि बाजूच्या दुकानच्या पायरीवर बसवलं. ती व्यक्ती कोण ते कधीच कळलं नाही. गुडघा दुखावला होता. काही क्षण मला घर, फोन नंबर काही आठवेना. जराशानं त्या धक्क्यातून सावरले. रिक्षानं घरी आले. नेमकं त्या दिवशी घरात सबंध इमारतीत कोणी नव्हतं. मी दाराशी आले, पण आता चालता येईना. खुर्डत येऊन दार उघडलं. फोन करून स्वामींना दुकानात कळवलं. लगेच सौ सरलाताई भराभर चालत घरी आल्या. तोपर्यंत मी हाका मारून 2-4 माणसं गोळा केली. हॉस्पिटलमध्ये जाऊन पायाला प्लॅस्टर केलं. आता निदान 15 दिवस तरी प्रवचनं बंद होणार याचं वाईट वाटलं. पण त्या दुखण्यात 2-3 गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या. घरची कुटुंबीय मंडळी हाच आपला आधार नसून परमेश्वर हा आधार मानला, सर्वत्र भगवत भाव ठेवण्याचा प्रयत्न केला तर कोणीही संकटकाळी मदतीचा हात पुढे करतं. आजारपणात ध्यान, नाम, वाचन, चिंतन या साधनेला भरपूर वेळ मिळतो. एकांतात चिंतन चांगलं होतं. देहाच्या बळावर आपण मोठ्या रुबाबात वावरत असतो. तो रुबाब, ताठा, अहंकार आजारपणाच्या काळात का होईना एकदम कमी होतो. त्यातून सद्गुरू भेट झाली असेल, आपण थोडीफार साधना करत असू तर आजाराला तोंड देण्याचं धैर्य येतं. त्या आजारपणात अनेक वेळेला फोनवरून स्वामींशी बोलता येत होतं. प्रवचनाची टिपणं माझा मुलगा मिलिंद आवर्जून घेऊन येत होता. ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय, यस्य नाहंकृतो भावो, हा श्लोक, त्यावरील ओव्या चालू होत्या. घराला बाहेरून कुलूप घालून शेजारी किल्ली ठेवून मिलिंद सबंध दिवस कॉलेजला जात होता. मी आत शांतपणे ध्यान, नाम, वाचन करत होते. आजारपणाबद्दल कधी दुःख वाटलं नाही. 15 दिवसांनंतर मी ठरवलं आजपासून प्रवचनाला जायचं. त्याप्रमाणे गेले. त्यानंतर पाय बरा होईपर्यंत आमच्या बाजूला राहणारे एक तरुण साधक मला रोज स्कूटरवरून प्रवचनाला घेऊन जात आणि परत आणून सोडत. त्यामुळे श्रवणात, लेखनात खंड पडला नाही. आता लक्षात येतं की लेखनाचं काम परमेश्वराला माझ्याकडून करून घ्यायचं होतं. त्यामुळेच अडचणी येत होत्या, पण त्या आपोआप दूर होत होत्या. प्राप्त परिस्थितीचा उपयोग साधनेसाठी कसा करून घ्यायचा हे लक्षात येत होतं. परमेश्वर कृपेचा प्रत्यय येत होता. मंगळवार होता. नित्याप्रमाणे सकाळी घरी मी ध्यानातून उठले आणि नमस्कारासाठी स्वामीजींच्या प्रतिमेपुढे मस्तक टेकलं आणि काय झालं कुणास ठाऊक, एकदम माझे हात जोरजोरात हलू लागले. मस्तक हलू लागलं. काही क्रिया सुरू झाल्या. मी माझ्या खोलीत एकटीच होते. प्रथम काही क्षण मी घाबरले. जरा वेळानं मी शांत झाले. नेहमीप्रमाणे 11च्या सुमारास मी दुकानात गेले. मला पाहिल्याबरोबर स्वामींचा पहिला प्रश्न, आज काय झालं? तुम्हाला काय माहिती? स्वामींच्या प्रश्नावर माझा अज्ञानी प्रश्न, तुम्ही काहीतरी केलंत होय ना? स्वामी म्हणाले, काल सोमवारच्या प्रवचनानंतर नमस्काराच्या वेळी तुमचा उदास चेहरा मी बघितला. मला वाटलं आता यांचं काम केलं पाहिजे. त्यावेळेला जो संकल्प केला गेला त्याचा परिणाम आज सकाळी तुमच्या ध्यानाच्या वेळी झाला. आता मोठ्या आनंदात ध्यानाला बसत चला. सद्गुरू आपल्या केवळ संकल्पानं
कुठेही राहून काहीही करू शकतात, हा अनुभव स्वामींनी त्यावेळेला मला दिला. अर्थात संत सद्गुरूंचा कोणताही संकल्प हा त्यांच्याकडे येणाऱ्या जीवांच्या कल्याणाचाच असतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, असं संत वचन आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा चौथा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्चिष्याते जागवीत.